मी तहसीलदार उदगीर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे प्रशासनाच्या वतीनं शासनाने 14 ऑक्टोबर 2024 रोजीच्या एका शासन निर्णयाद्वारे ॲग्रिस्टॅक योजना संबंध महाराष्ट्रामध्ये राबवण्याच्या संदर्भानं आवाहन केलेलं आहे। त्या अनुषंगानं उदगीर तालुक्यामध्ये आज दिनांक 16 डिसेंबर 2024 पासून ॲग्रिस्टॅकच्या संदर्भानं कामकाजास सुरुवात झालेली आहे। ॲग्रिस्टॅक ही मुळात संकल्पना अशी आहे की ज्यामध्ये शेतकऱ्यांचा शेतीशी आधार लिंक करून माहिती संच तयार करणे, त्यानंतर हंगामी पिकांचा संच तयार करणे आणि त्या शेताचे नकाशे तयार करून ते एकमेकांशी संलग्न करणे अशा स्वरूपाचं काम आहे। ज्या योगे भविष्यामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या योजना असतील किंवा काही धोरणात्मक बाबी असतील त्या राबविताना ह्या सगळ्या माहितीचा उपयोग व्हावा असा त्यामागचा हेतू आहे। या संबंधाने आजपासून 16 डिसेंबरपासून ते पुढील काम संपेपर्यंत प्रत्येक गावामध्ये तलाठी, कृषी सहाय्यक किंवा ग्रामसेवक अशी दोघेजण जाणार आहेत। त्याचं शेड्यूल तयार केलेलं आहे आम्ही। आज 16, 17, 18 या 3 दिवसामध्ये प्रत्येक गावामध्ये एक पथक जाणार आहे आणि त्या गावामध्ये सकाळ सत्रात किंवा शेतकऱ्यांच्या सोयीने सायंकाळ सत्रामध्ये जाऊन त्या गावातील शेतकऱ्यांना त्यांचा आधार नंबर घेणे, त्यानंतर तो आधार नंबर त्या ॲग्रिस्टॅक ॲप्लिकेशनमध्ये प्रविष्ट करून त्याची ओळख पटवणे OTPच्याद्वारे जे काही फॉर्मॅलिटी आहे ते गावात जाऊन करत आहेत। त्यासाठी प्रत्येक गावातील सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती असणार आहे की आपण आपल्या तलाठीशी संपर्क करावा आणि ॲग्रिस्टॅकमध्ये आपली नोंदणी कशी होईल, आपला डाटा त्याच्यामध्ये कसा जाईल ह्यासाठी प्रयत्न करावा। ह्या सगळ्या गोष्टींमुळं भविष्यामध्ये शासनामार्फत ज्या वेगवेगळ्या योजना राबविल्या जाणार आहेत त्या सगळ्या योजनांसाठी रेडी माहिती तयार होणार आहे किंवा रेडी रेकनर असणार आहे आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांनासुद्धा आणि शासनालासुद्धा होणार आहे, जेणेकरून शेतकऱ्यांच्या अपलिफ्टमेंटसाठी चांगल्या योजना प्रभावीपणे राबवणे त्यांना शक्य होईल। यासाठी शेतकऱ्यांना मी पुन्हा आवाहन करेल की त्यांनी आपला मोबाईल नंबर जो की आधारशी संलग्न केलेला आहे तो मोबाईल नंबर द्यावा। त्याचप्रमाणे त्यांनी प्रत्यक्षरित्या त्या तलाठी किंवा कृषी सहाय्यकांच्या समक्ष हजर व्हावं, जेणेकरून व्हेरिफिकेशनला मदत होईल। तलाठी त्यांची शेती, त्यांचा शेतीचे गट नंबर, त्यांना त्यांच्या नावे असलेल्या उपलब्ध क्षेत्र ह्या सगळ्या गोष्टींचा तपासणी करून व्हेरिफिकेशनद्वारे हा डाटा कृषी सहाय्यकांना पुढच्या प्रोसेससाठी देणार आहे आणि कृषी सहाय्यकांच्या माध्यमातून त्याला कन्सेंट घेऊन, त्यांची संमती घेऊन शेतकऱ्याची ही सगळी प्रक्रिया पूर्ण पार पाडली जाणार आहे। आणि शेवटी यामधून शेतकऱ्यांसाठी एक फार्मर ID तयार होणार आहे, ज्याला आपण शेतकरी विशिष्ट क्रमांक म्हणू, तो तयार होणार आहे आणि तो शेतकऱ्यांनी आपल्याकडे जतन करून ठेवावा, ज्या योगे भविष्यामध्ये सर्व गोष्टींसाठी त्याचा आपल्याला उपयोग होईल। विशेषतः PM किसान योजनेचे जे लाभार्थी आहेत त्या सगळ्यांनी पुढील हप्ता प्राप्त करून घेण्यासाठी तातडीनं ॲग्रिस्टॅकमध्ये आपल्या नावाची नोंदणी करून घेण्यासाठी आग्रह धरावा। सगळ्या शेतकऱ्यांचं या ॲग्रिस्टॅकमध्ये 100% नोंदणी होणार आहे। त्यामुळे आपण पुढील दिवसांमध्ये ज्या दिवशी आपल्या गावामध्ये हे पथक येणार आहे, ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी सहाय्यक येणार आहेत त्या दिवशी आपण स्वतः हजर राहावं आणि हे काम पूर्ण करून घ्यावं। धन्यवाद।